चालू केल्यानंतर ही मॅच आता मात्र 6 ओव्हरची असेल, परंतु मॅच मध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब आपण करायचा नाहीये. बीके स्पोर्ट्स आटपाडी आणि एसके फायटर्स सांगोला. बीके फायटर्स आटपाडी आपला प्रतिनिधी अजून आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून दिलेला नाहीये, तर आपल्याला विनंती आहे की आपण आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. मला दिसू दे. मॅचची सुरुवात होते. पंचांचा इशारा सामना सुरू करण्यासाठी येतोय. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, अर्थातच आज मंगळवारचा दिवस आहे. गणपती बाप्पाला वंदन करून मात्र आपण या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि 4था दिवस आहे आणि पहिला सामना आहे, तर त्याची सुरुवात मात्र सुद्धा आपण गणपती बाप्पाला वंदन करणार आहोत आणि मग चालू करणार आहोत आजच्या दिवसाचा पहिला सामना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पहिला बॉल या आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा. चेंडू मात्र पॉइंट क्षेत्राच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार फलंदाजाच्या बॅट मधून. सलामीच्या जोडीमध्ये अतुल आणि अमोल अशी दोन फलंदाजांची जोडी बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये आलेली असताना गोलंदाज संतोषच्या गोलंदाजीच्या पहिल्याच बॉलवर ठोकला जातोय खणखणीत चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं आपण ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेला मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. या फुल टॉस बॉलला चुकीच्या पद्धतीने स्पोर्ट्स आटपाडी संघाला पहिला झटका लागतोय पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवर अतिशय यशस्वीरित्या चौकार ठोकला गेला. आपले इरादे मात्र जरूर जाहीर केले होते मोठी धावसंख्या उभारण्याचे, परंतु व्हेरी नेक्स्ट बॉल एक लोअर फुल टॉस बॉल होता. त्या लोअर फुल टॉस बॉलला लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. कुठेतरी मिड ऑफ क्षेत्राचा जो खेळाडू होता त्याला भेदण्याचा प्रयत्न केला जात होता. खेळाडूनं मात्र नक्कीच झेप घेतली चेंडूवरती. एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि विकेटचं मात्र पतन झालं. पहिला झटका लागलाय बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाला. नवीन बॅट्समन मात्र अतुलच्या जागेवर मैदानाच्या आतमध्ये संजय कदम. कोणी बसू नका, ओरडतील सादिक भाऊ. संजय कदम. अरे हे काही नाही काय करतच असत. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. आवाज चेंज करून टाकला सर. चांगला सन्मानजनक फटका आपण बघतोय. फलंदाज संजय कदम नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेले असताना चेंडूची पडताळणी केली जाते. चेंडूला पारखलं जातंय. चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि घाणेरड्या चेंडूला सीमारेषा दाखवा, हे मात्र क्रिकेटचं सूत्र राहिलेलं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर. हॅलो हॅलो चेक. हॅलो. सगळं चांगलं चालू होतं, कशाला हलव हलव करायला गेले तिकडे आता. नवाज भाऊ व्यवस्थित चालू होतं. हॅलो चेक. हॅलो.
हे 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. अतुल माघारी परतले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती झाल्यानंतर आपण बघतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 5. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट पटकावली गेली. त्यानंतर एक व्हाईट बॉल हाताळला गेला होता गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. त्यानंतर बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू हाताळले गेले गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर कोण आहे? रणजित बॉलरचं नाव काय? फलंदाज मधून आपण पाहिलात तर अमोल एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला मात्र संजय कदम अतुलची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर मात्र ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी प्राचारण केलं गेले ते बंटीला. जर्सी नंबर 5 परिधान करून मात्र बंटी गोलंदाजी मार्कवर आहे. 6 षटकांचा सामना आहे. 4 कमीत कमी गोलंदाजांचा वापर आपल्याला करणं अनिवार्य असणार आहे. त्यामधली पहिली 2 षटकं जी आहेत ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं असणार आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. अशी ही व्यूहरचना आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळेल. बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असताना आपण पाहू शकतो. विकेट किपर, त्यानंतर मात्र एक लॉंग स्लीप म्हणजे शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर गली रिजन मध्ये खेळाडू आहे, शॉर्ट कव्हर रिजन, मिड ऑफ, मिड ऑन, त्यानंतर मात्र एक शॉर्ट फाईन लेग. अशा पद्धतीनं 30 यार्ड सर्कल आपण पाहू शकता. तर 3 खेळाडू आहेत जे आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघतोय. आपण बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू पाहू शकता, लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू आहे आणि एक डीप मिड विकेट मध्ये. त्यानंतर मात्र गोलंदाज बंटी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. या वेळेला मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईन दिशा निवडली गेली आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय का डायरेक्ट जातोय? नक्कीच डायरेक्ट गेलाय चेंडू या वेळेला बाहेर. पंचांचा इशारा, हा चेंडू सीमा पार. मिळतील धावा. काहीतरी उंगली केली. श्रीनाथ चषक 2022 तालुका वाईज तालुका अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा हा पहिला दिवस आपण बघतोय. आटपाडी विरुद्ध सांगोला, म्हणजेच एका बाजूला बीके स्पोर्ट्स आटपाडीचा संघ आपण बघतोय, दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय एसके फायटर्स सांगोला. या 2 संघांमध्ये चालू झालेली ही मॅच आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. एक विकेट पटकावला होता गोलंदाज संतोषने. त्यानंतर मात्र 5 धावा त्या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या. ओव्हर नंबर 2 घेऊन बंटी गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला गेलाय, रिव्हर्स फटका. एक कौशल्यपूर्ण बॅटिंग पाहायला मिळाली अमोलच्या माध्यमातून आणि आता मात्र एकेरी धावेचा हा यशस्वी प्रयत्न आहे. स्ट्राईक रोटेट होते. संजय कदम गोलंदाजी मार्कवरून बंटी संजयसाठी तयार. यावेळेला मात्र आउटसाइड एज घेतली आणि मग मिसफिल्ड मात्र जरूर होताना पाहायला मिळते. विकेट किपरला बीट केलं गेलं. शॉर्ट थर्डमॅन रिजन खेळाडूला सुद्धा पार केलं चेंडूनं. चेंडू गेला मात्र थर्डमॅन रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4 आणि येतोय कणकणीत श्रीनाथ चषक चौकार. तर नक्कीच भारी किनारा आणि नसीब का सहारा फलंदाजाला मिळताना जरूर बघायला मिळतोय. चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार नंतर मात्र नवीन चेंडू बंटी याचा संजयसाठी. यावेळेला चांगला चेंडू होता. गुडलेंथवर पिचिंग केला होता. सरळ चेंडू ट्रॅव्हल करतोय विकेट किपरच्या दिशेनं. फलंदाज संजय कदम मात्र नक्कीच एक मोठा फटका खेळण्याच्या तयारीत दिसत होते. फ्लो पहिला बॅटचा तर नक्कीच खूप चांगला होता. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क घडून येत नाहीये. सरळ चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू न सांगता बंटीच्या चौथ्या चेंडूची. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथा चेंडू मात्र निर्धाव. या ठिकाणी बंटीच्या गोलंदाजीतला आपण पाहू शकतो. ओव्हर नंबर 2 वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन बंटी संजय कदमसाठी. 5वा चेंडू. यावेळेला मात्र एक लोअर फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या दिशेने कोणीही नाहीये. त्या ठिकाणी मात्र रिकामी जागा आहे. ती रिकामी जागा मात्र भरून काढली आहे संजय कदमनं. चेंडूला धाडलाय अलॉंग विथ द कार्पेट 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे.
तो एक फटका. आता मात्र मेरिटवर हा फटका केलाय. डाऊन द लेग साइड चेंडू पायावर मारा करण्याचा प्रयत्न झाला होता. स्लॉप स्वीप पाहायला मिळाला. 4 धावांसाठी हा सुरेख असा चौकार आपण पाहतोय. आणि त्यानंतर मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय संजयच्या माध्यमातून, तो मात्र फसलाय. अयशस्वी प्रयत्न आपण पाहतोय संजयच्या माध्यमातून झाल्यानंतर मात्र या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू होता. षटक क्रमांक 2 ची समाप्तीची घोषणा पंचांनी केली आहे. पंचांच्या भूमिकेत संजय मल्होत्रा सर आहेत. स्ट्राईक अंपायरच्या भूमिकेत आपण बघतोय दिवाकर चव्हाण सरांना. आणि मग मात्र या दोन्ही पंचांच्या माध्यमातून या ओव्हरची घोषणा केल्यानंतर 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 20 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. फलंदाजांकडे जर आपण पाहिलं तर अमोलच्या बॅटमधून एक षटकार येतोय. संजय कदम मात्र 2 चौकार ठोकून यशस्वीरित्या बॅटिंग करतायत. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिलं षटक हाताळलं संतोषनं. 5 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्यानं पटकावला होता. दुसरी ओव्हर घेऊन बंटी गोलंदाजी मार्कवर आला होता. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं बंटीच्या माध्यमातून. 15 धावा त्याच्या ओव्हरमध्ये येत आहेत. एकूण 20 धावा 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. 10 धावा प्रति षटकाची सरासरी मात्र गाठली जाताना आपण पाहू शकता. नवीन ओव्हर घेऊन पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळतोय तो संतोष. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या उजव्या बाजूनं कॉम्बॉक्स एंड कडून पहिला चेंडू घेऊन अमोलसाठी हा पहिला बॉल. पुन्हा एकदा या वेळेला मात्र कौशल्यपूर्ण बॅटिंग करण्याचा प्रयत्न झालाय. कलात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नात अमोल पाहायला मिळाले. प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय. चेंडूवर धावा मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूनं सांगता होते. चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज संतोषच्या हातामध्ये. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात यशस्वीरित्या करतोय. वैयक्तिक हे दुसरं षटक संतोष हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा अमोलसाठी. यावेळेला वाईड यॉर्कर चेंडू दिशा दाखवली जाते. शॉर्ट थर्डमॅन रिजन मधून पार केलंय. चेंडू मात्र थर्डमॅन रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. त्या ठिकाणी आमचे बॉल बॉय उपस्थित आहे. चेंडूला अडवतील. पद्धतीची जर गोलंदाजी आपल्याला करायची असेल तर क्षेत्ररक्षकाला कुठेतरी आपल्याला डीप मध्ये उभं करण्याची गरज होती. शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळाडू उभा होता. त्याला मात्र नक्कीच ओळखलं आणि मग वाईडिश यॉर्कर चेंडू होता. एक फुलर लेनचा बॉल होता. अंगापासून थोडासा दूर ठेवला गेला होता अमोलपा आणि अमोलनं मात्र शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. थर्डमॅन रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं चेंडूला. 4 धावांसाठी हा चौकार मात्र अमोलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. संतोष थोडासा नाराज आहे या फटक्यानंतर, कारण ज्या पद्धतीने मात्र चेंडू टाकायचा होता त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण रचना सुद्धा गरजेचं होतं. आता मात्र थर्डमॅन रिजन बाउंड्री लाईनवर खेळाडू उभा केलाय. यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू पायाचा वेध घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर उपस्थित असतील जरूर, परंतु पंचांचा इशारा बॅटकट आहे. तर एक धाव मात्र नक्कीच संघाच्या खात्यामध्ये आणि फलंदाजाच्या खात्यामध्ये सुद्धा लिहिली जाणार आहे. एकेरी धावेनं मात्र धावफलकाच्या आकड्यावर आपण जर लक्ष टाकलं तर धावफलक जाऊन पोहोचले ते 25 धावांवर. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 2.3 ओवर्स. 2.3 ओवर की समाप्ति और 25 रन है स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. यावेळेला मात्र चांगला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळला गेलाय. शॉर्ट थर्डमॅन पासून मात्र थर्डमॅनचा खेळाडू जो आहे तो चेंडूवर धावतोय, चेंडूची फेक करतोय. गॅदर चांगल्या रीतीने केलं जाते. तत्वर मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात अमोल आणि संजयच्या जोडीमध्ये. संजयनी खेळलं काय? एकच धाव आहे, माफ करा, एकच धाव मिळते. आणि अमोलनं जर मात्र बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर स्पर्धा प्रमुख सादिक शिकलगार यांच्याकडून त्यांना मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला मात्र एक जबरदस्त कलात्मक स्ट्रोक आपण पाहतोय अमोलच्या बॅट मधून. बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू मात्र सीमा पार. चिखलगार यांच्या माध्यमातून अमोलच्या बॅक टू बॅक 3 षटकारांच्या हॅट्रिक साठी 101 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर केलं. तसाच मात्र पहिलाच बॉल आपण पाहिला तो गेला सीमारेषेच्या पलीकडे. एक जबरदस्त कलात्मक फटका, रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला, तो मात्र यशस्वी झाला. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे जाताना 6 धावांसाठी आला हा श्रीनाथ चषक षटकार.
आज मात्र सिद्धनाथाच्या आशीर्वादानं श्रीनाथ चषक 2022 या स्पर्धेचं भव्य दिव्य फुलपिच मर्यादित षटकांच्या ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. बीके स्पोर्ट्स आटपाडी विरुद्ध एसके फायटर सांगोला या दोन संघांमध्ये चालू असलेली ही मॅच आहे. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती होती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा या ओव्हरमध्ये संतोषनं खर्च केली आहे. कोणताही विकेट या ओव्हरमध्ये मात्र त्यांनी पटकावलेला नाहीये. एकूण धावसंख्या जर पाहायची झाली तर 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 32 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. फलंदाजी करतोय बीके स्पोर्ट्स आटपाडी. क्षेत्ररक्षण करतायत एसके फायटर सांगोला. बॉलर हनुमान ना टॉस मात्र जिंकलाय तो बीके स्पोर्ट्स आटपाडी संघानं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. निमंत्रित केलं एसके फायटर सांगोला संघाला क्षेत्ररक्षणासाठी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 6 ओव्हरची ही मॅच आहे. 4 कमीत कमी गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य असणार आहे. त्यापैकी पहिली 2 षटकं जी आहे ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं होती. पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. अवघ्या 5 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज संतोषनं. हनुमंत पांढरे यावेळेला मात्र पहिलाच बॉल अलॉंग विथ द कार्पेट बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फेक चांगली आहे. कलेक्शन मध्ये मात्र तितकंच चांगलं बॅकअप मिळतंय. परंतु 2 धावा अतिशय वेगवान असं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं तर संजय कदम आणि अमोलच्या जोडीमध्ये. संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज. 34 धावा धावफलकावरती आता मात्र चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती आलेल्या या दुहेरी धावेसोबत. हाफ ट्रॅकर बॉल आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. अक्रॉस द लाईन आली असती तर नक्कीच हा शॉर्ट आर्म पुल करता आला असता. चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात होते. अंगापासून थोडासा जवळ होता चेंडू. खेळण्याची संधी मिळत नाहीये. निर्धाव चेंडून सांगता होते. यावेळेला कट केला गेलाय. थर्ड रिजन बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगली फेक केली जाते तिकडून. विकेट किपरच्या सरळ हातामध्ये हा चेंडू येताना पाहायला मिळतोय. परिणामी मात्र एकच धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. एकेरी धावेने मात्र धावफलक एक घर पुढे सरकेल. धावसंख्यावर आपण जर लक्ष टाकलं तर 35 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गवर हनुमंत पांढरे आपण बघतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन सज्ज झालेत. आता मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता ब्रँडन मॅक्युलम. तदनंतर मात्र तिलकरत्ने, दिलशान, एबी डिबिलियर्स अशा खेळाडूंकडून मात्र असे कलात्मक कौशल्यपूर्ण फटके खेळले जाताना आपण नेहमीच पाहतो. त्याचा मात्र कुठेतरी वापर करण्याचा प्रयत्न अमोलच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाला. प्रयत्न मात्र असफल होता. यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस, एक फ्लाइट डिलिव्हरी टाकली. त्याला मात्र फ्लाइटेड षटकार येतोय तो अमोलच्या बॅटमधून. एक उत्तुंग आसमानी श्रीनाथ चषक षटकार. फुलटॉस बॉल होता. त्या फुलटॉस बॉलचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाज अमोलनं. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, घाणेरड्या चेंडूला सीमारेषा दाखवा, हे क्रिकेटचं मात्र नेहमीच सूत्र राहिलेलं आहे आणि त्या सूत्राप्रमाणे बॅटिंग झाली आहे. आणि मग फुलटॉस बॉलला सरळ आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजन सीमारेषेच्या दिशेने उलट्या हाताने खेळून काढले. रिव्हर्स फटका खेळलाय आणि या रिव्हर्स फटक्यामध्ये मात्र तितकी ताकद पाहायला मिळाली आणि हा बॉल गेला मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार येतोय अमोलच्या बॅटमधून आणि धावफलकावरती 6 धावांचा बदल घडलेला आपण पाहतोय. 41 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील चेंडू झाले 5. शेवटचा बॉल घेऊन हनुमंत पांढरे गोलंदाजी मार्कवरून अमोलसाठी. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. थ्रो मात्र खराब आहे आणि मग गॅदर करण्यामध्ये चुकी झाली आहे आणि परिणामी आणखीन एक धाव. ज्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळणार होती त्याचं मात्र रूपांतरण दुहेरी धावेमध्ये केलं. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये या ओव्हर थ्रो नंतर येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावरती शेवटच्या चेंडूवरती लगावल्या गेल्यानंतर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीअखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 43 धावा धावफलकावरती. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 4 ओव्हर्स. 4 ओवर की समाप्ति हुई. 43 रन है स्कोर कार्ड पर. 1 विकेट गवाया था अतुल के स्वरूप में. अतुल ने आते ही एक चौका जड़ दिया था. वेरी नेक्स्ट बॉल आउट होकर वापस भी लौटे थे. अब अमोल और संजय कदम की जोड़ी मैदान पर पूरी तरह सेट हो चुकी है.
आखिरी 2 ओवरों का खेल बचा है। 6 ओवर का ये मैच है। पहले मैंडेटरी पावर प्ले के 2 षटकों में 2 ओवरों में 20 रन बनाए थे, 1 विकेट गंवाया था। तीसरा चौथा ओवर अगर देखा जाए तो तीसरे ओवर में 12 रन खर्च किए गेंदबाज संतोष ने। चौथा ओवर लेकर आए थे हनुमंत पांडरे, 11 रन खर्च किए चौथी ओवर में। कुल मिलाकर स्कोर जाकर नाव काय नाव अन्ना साळुंखे गेंदबाजी मार्ग पर ओवर नंबर 5 लेकर संजय कदम होंगे स्ट्राइक एंड पर। पहली गेंद अन्ना की संजय के लिए। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए क्लोर फुल टॉस गेंद थी, उसे मात्र स्लॉक स्वीप के साथ खेल दिया था। बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद पर मिले रन 4। तो पहली गेंद का पूरा समाचार लिया। गेंदबाज को जरूर यहाँ पर एक अच्छी लाइन एंड लेंथ करते हुए नजर आना चाहिए था, लेकिन एक फुलर लेंथ की गेंद थी। इस बार बैट के स्लॉट में है पूरी ताकत के साथ, लॉन्ग ऑन रीजन बाउंड्री लाइन के बाहर, गेंद प्लॉट के बाहर जाती हुई 6 रन के लिए आता हुआ एक गगनचुंबी षटकार संजय कदम के बैट से। दूर भी गई ये गेंद, पूरी ताकत के साथ खेल दिया था। बैट के रडार में आई थी, सीधे हाथों से लॉन्ग ऑन रीजन बाउंड्री लाइन के ऊपर से, सुपर से भी ऊपर से ये गुजरने वाली गेंद सीधे सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ताकत लगा दी सारी और गेंदबाज पड़ गए भारी। संजय कदम के बढ़ते कदम 6 रन की ओर। टीम का स्कोर भी आगे बढ़ेगा इस 6 रन के साथ। 53 रन स्कोर कार्ड पर। पहली गेंद 4 रन के लिए, दूसरी गेंद 6 रन के लिए, तीसरी गेंद में एंगल चेंज करने की कोशिश, राउंड विकेट गेंदबाजी। इस बार भी पूरी ताकत के साथ लॉन्ग ऑफ रीजन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई ये गेंद, एक गगनचुंबी षटकार आता हुआ संजय कदम के बैट से। एक जबरदस्त स्ट्रोक, इरादा बनाया पक्का। संजय कदम अब अपनी बैट का फेस ओपन करते हुए नजर आएंगे। थोड़े से आक्रामक हुए हैं, थोड़े से संयम का बांध अब टूट चुका है। ज्यादा देर रुकने की क्षमता नहीं है इस बल्लेबाज में। आखिरी डेथ ओवर में ऐसी बल्लेबाजी जरूर अपेक्षित थी। स्वाभाविक खेल है संजय कदम का, बैट की स्लॉट में अगर गेंद मिलेगी तो उसे छोड़ेंगे नहीं। इस बार भी आड़े बल्ले से खेल दिया, लेकिन मिस टाइम है ये स्ट्रोक। नीचे खिलाड़ी मौजूद, कोई यहाँ पर गलती हुई। हम सोच रहे थे कि ये कैच पकड़ा जाएगा। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, अगर छोड़ोगे कैच तो शायद हारोगे मैच। और ये कैच छूटा है संजय कदम जैसे एक विस्फोटक बल्लेबाज का। अब उसका पूरा फायदा उठाना चाहेंगे संजय कदम। 2 रन जुड़े हैं टीम के साथ इस मिसफील्ड के साथ। 55 रन स्कोर कार्ड पर। इस बार और एक मौका है, गेंदबाज खुद है गेंद के नीचे और एक आसान सा कैच। इस बार कोई गलती नहीं, विकेट का पतन हुआ और इस बार संजय कदम वापस लौटे। कदम वापस लौटेंगे, नए बल्लेबाज आएंगे सौरभ मैदान के अंदर। बहुत ही अच्छी पारी खेली थी। शुरुआती 3 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक आए थे संजय कदम द्वारा। चौथी गेंद पर कैच छूटने के परिणामी 2 रनों का इजाफा जरूर हुआ था स्कोर कार्ड पर। 5वीं गेंद पर मात्र गलत स्ट्रोक खेल बैठे, बाहरी किनारा लिया और हवा में गेंद थी,
नीचे गेंदबाज खुद अन्ना साळुंके थे। एक जबरदस्त कैच उनके माध्यम से लपका गया, विकेट का पतन मात्र हुआ। ये दूसरा झटका लगा बीके स्पोर्ट्स आटपाड़ी को संजय कदम के स्वरूप में। अब नए बल्लेबाज आएंगे संजय की जगह पर सौरभ, और उनके साथ होंगे अमोल, जो कि एक अच्छी फॉर्म में नजर आए इस पूरी इनिंग के दरमियान। संतोष पहिली ओव्हर घेऊन आला होता, 5 धावा त्यानं खर्च मध्ये खर्च करताना पाहायला मिळाला। हनुमंत पांढरे आले होते चौथ्या ओव्हरसाठी, 11 धावा त्यांच्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या होत्या। पाचवा ओव्हरचा जो खेळ आहे जो आपण बघतोय अण्णा साळुंके यांच्या माध्यमातून चालू आहे। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार, आणि चौथ्या चेंडूवर कॅच सुटल्यानंतर 2 धावा धावून काढल्या गेल्या होत्या संजय कदम आणि अमोल यांच्या जोडीमध्ये। पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा संजय कदम स्ट्राईक एंडवर असताना हवेमध्ये फटका केला, आणि त्या चुकीच्या फटक्यामध्ये संजय कदमला मात्र तंबूच्या दिशेला माघारी परतावं लागलं। आता मात्र शेवटचा चेंडू या ओव्हरमधील शिल्लक असणार आहे। अण्णा साळुंके गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी नवीन बॅट्समन मात्र संजय कदमच्या जागेवर सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलाय। स्ट्राईक एंडवर मला वाटतं अमोल आहे, आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर सौरभ आहे। काय झालं पानी तो पिलाओ। दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण जर मैदानामध्ये उपस्थित झालेले असाल तर आपली उपस्थिती आपण आयोजकांकडे दाखवायची आहे। कवठे महांकाळ आणि दहिवडी दोन्ही संघांचे संघनायक आपण जर मैदानामध्ये उपस्थित झालेले असाल तर आपल्याला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती जी आहे ती आयोजकांकडे दाखवायची आहे। तर मॅचची होते सुरुवात। शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शिल्लक आहे। अण्णा साळुंके गोलंदाजी मार्कवर आहे। धावफलकावरती धावा आपण बघतोय त्या 61, 2 गड्यांच्या मोबदल्यात बीके स्पोर्ट्स आटपाडी आणि एसके फायटर सांगोला या दोन संघांमध्ये चालू असलेली आपण मॅच बघतोय। आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे। तालुका अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा चौथा दिवस सुरू झालेला आपण बघतोय। स्ट्राईक एंडवर अमोल आहे, नॉन स्ट्राईक एंडवर सौरभ, गोलंदाजी मार्कवर अण्णा साळुंके। पंचांच्या डाव्या बाजूने 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन कॅमेरामॅन एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा शेवटच्या बॉलसाठी अण्णा विरुद्ध अमोल। यावेळेला मात्र अमोल सुद्धा चुकीचा फटका खेळतोय। चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि स्ट्रेट इनटू दी बास्केट, बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन, 2 झटके अण्णा साळुंकेच्या खात्यामध्ये 2 यश प्राप्त झालेली आपण पाहतोय। 2 महत्वाचे
चर्चा करा म्हणून तो चर्चेचं अधिवेशन आपण भरवू नका. लगेच बॉलर निवडायचे आणि गोलंदाजाला गोलंदाजीसाठी तयार करायचे. दादा पाटील एकतर अगोदरच स्पर्धा सुरू करण्यासाठी विलंब झाले, त्यामुळेच आपण विनंती करतोय की आपण जास्त वेळ वाया घालवू नका. अण्णा साळुंखे याची ओव्हर मात्र संपते. या संपूर्ण इनिंग मधली सर्वात महागडी अशी ओव्हर म्हणू शकता. 18 धावा त्या ओव्हर मध्ये खर्च केल्या, परंतु दोन महत्वाचे फलंदाज सुद्धा त्यांनी बाद केले. संजय कदम आणि अमोल सारख्या फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं. हनुमंत पांढरे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 6वं आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आहे. दादा पाटील स्ट्राईक एंड वरती. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण दादा पाटीलला खेळताना पाहिलं. आज मात्र तालुका अंतर्गत आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत पीके स्पोर्ट्स आटपाडी संघाच्या माध्यमातून. हनुमंतचा पहिला बॉल या वेळेला मात्र बॅट वरून भिरकावली गेली. चेंडू मात्र बॅटच्या खालून ट्रॅव्हल करतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना जरूर पाहायला मिळाला. पंचांकडून मात्र वाईट बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे गोलंदाजाला दंडित केलं जाते. अतिरिक्त धावा धावसंख्येच्या खात्यामध्ये जरूर जुळतील. 22 आणि 23 नियम क्रमांक दोन्ही एकत्र लागू केले जातील, कारण बाईच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन सुद्धा टीमच्या खात्यामध्ये आलेले असताना सौरभ या वेळेला मात्र मोठा प्रहार करतो. चेंडूला धाडतोय. वाईडिश लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय खणखणीत श्रीनाथ चषक षटकार. धन्यवाद डीजे. एक मोठा प्रहार सौरभच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. धावफलकावरती मात्र 6 धावांचा बदल. धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 79. 69 कशा असतील? 69 माफ करा, 69 धावा. 69 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेला सुद्धा बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅन रिझन मधून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतोय. चेंडूची फेक करतोय. बॅकअप चांगल्या पद्धतीने केलं, परंतु त्याच्याकडून सुद्धा फंबल झालेलं पाहायला मिळालं. परिणामी आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. ज्या ठिकाणी फक्त एक धाव मिळणार होती त्याला मात्र नक्कीच ओव्हरथ्रो मध्ये आणखीन एक दुजोरा मिळतोय. दुहेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाताना झाली. आता इनिंग संपली. यावेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी हा खणखणीत उत्तुंग आसमानी षटकार. तर कमी चेंडूंमध्ये धावा जास्तीत जास्त ठोकण्याचा प्रयत्न सौरभ कडून केला जातोय. 2 षटकार आणि एक दुहेरी धावेचा फटका. 3 चेंडूंमध्ये 14 धावा सौरभच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत. ताकदीचा वापर हवाई सफर ह्याच्यासाठी 100. आणखीन एक चांगला फटका घेण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड मात्र नक्कीच होत नाहीये. त्या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक होतोय. निर्धाव चेंडून सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि धन्यवाद सादिक शिकलकर साहेब, आपण आमची तारीफ केल्याबद्दल. समालोचन कक्षाला या ठिकाणी 100 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आलंय. सादिकजी शिकलकर स्पर्धा प्रमुख यांच्याकडून त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. फुलटॉस बॉल होता. आता मात्र नक्कीच त्याची फायदा उचलण्याची कुठेतरी गरज होती. यावेळेला मात्र सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. शेवटचा चेंडू होता या षटकातील. 5वा चेंडू होता. माफ करा, एक चेंडू वाईड हाताळला होता.
77 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे एसके फायटर्स सांगोला संघाला. बीके स्पोर्ट्स आटपाडी या संघाने मात्र 4 विकेट सोबत 77 धावा पहिल्या 6 ओव्हरच्या इनिंग मध्ये लगावल्या. आता मात्र जिंकण्यासाठी 78 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे ती मात्र एसके फायटर्स सांगोला संघाला. आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय श्रीनाथ चषक 2022 स्पर्धेचा हा चौथा दिवस पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय बीके स्पोर्ट्स आटपाडी विरुद्ध एसके फायटर्स सांगोला या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी केली बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाने. टॉस मात्र त्यांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारलेला. मॅचला थोडासा विलंब जरूर झाला, परंतु 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये मात्र ज्या ठिकाणी 4 कमीत कमी गोलंदाजांचा वापर करायचा होता. पहिली 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची जर षटकं आपण पाहिली तर एक जबरदस्त गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून झाली. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्या. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर फलंदाज अतुलचा विकेट त्यानं पटकावला होता आणि मग बॅक टू बॅक 4 डॉट बॉल, त्यामध्ये एक व्हाईट बॉलचा समावेश आहे. अशा पद्धतीने मात्र पहिलं षटक हाताळलं गेलं. दुसरं षटक बंटी घेऊन आला होता. वैयक्तिक ओव्हर मध्ये मात्र पहिल्या त्यांनी मात्र 15 धावा खर्च केल्या. तिसरी ओव्हर संतोष पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना 12 धावा त्यांनी खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये संतोषनं 12 धावा खर्च केल्यानंतर अण्णा साळुंके 5वा ओव्हर. चौथ्या ओव्हर मध्ये जर आपण लक्ष टाकला तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक हनुमंत पांढरेनं हाताळलं होतं. 11 ओव्हर मध्ये 11 धावा त्यांनी आपल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या. 5वी ओव्हर अण्णा साळुंके यांनी हाताळली. त्यामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न झाला, परंतु 2 विकेट, 2 महत्वाचे विकेट संजय कदम आणि त्याचबरोबर अतुल या फलंदाजाला, अमोल या फलंदाजाला त्यांनी बाद केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेवटचं षटक हाताळलं ते हनुमंत पांढरेनं. 16 धावा खर्च केल्या, एक व्हाईट बॉल आणि एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये. अशा पद्धतीने एकूण 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आपण पाहिला आणि या 6 ओव्हर मध्ये एकूण 77 धावा धावफलकावरती बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाने लगवल्या. एसके फायटर्स सांगोला संघाला जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे ती 36 चेंडूंमध्ये. बोला बोला, ऐकतोय. नितीन मामा पाटील. ओके. हा पाटील यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस उडवायचा आहे. पुढील मॅच मध्ये खेळणारे दोन्ही संघ कवठे महांकाळ आणि दहिवडी, दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय की आपण लगेच टॉस साठी यायचे. टॉस तिथं होता का? कवठे महांकाळ आणि दहिवडी दोन्ही संघांचे संघनायक आपण जर मैदानामध्ये उपस्थित असाल तर आपण लगेचच पुढील मॅचच्या टॉस साठी यायचंय. 78 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 78 रन्स टू विन. चला जास्त वेळ वाया घालवू नका. बीके स्पोर्ट्स आटपाडी आपल्याला विनंती, आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्पर्धेचा चौथा दिवस पाहतोय. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला बीके स्पोर्ट्स आटपाडी, दुसऱ्या बाजूला एसके फायटर्स सांगोला या दोन संघांमध्ये चालू असलेली आजच्या दिवसातील पहिली मॅच आहे. कवठे महांकाळ आणि दहिवडी दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. नेहा 11 दहिवडी आणि कवठे महांकाळ या दोन संघांमध्ये यापुढील सामना असणार आहे. तर नेहा 11 दहिवडी संघाचे संघनायक आमच्या सोबत जुडले गेले. कवठे महांकाळ संघाला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. नाव काय म्हणलं? नाना पाटील. नितीन मामा पाटील. तर नितीन मामा पाटील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. तर सन्माननीय नितीन मामांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घेणार आहोत. कवठे महांकाळ विरुद्ध नेहा 11 दहिवडी या दोन संघांमध्ये या पुढील मॅच असणार आहे. दोन्ही संघनायक आपण लगेच टॉस साठी यायचे आणि त्याचबरोबर धायगुडे मामांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. दोन्ही संघनायक कॉमेंट्री बॉक्स जवळ उपस्थित झालेत. नितीन मामांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घेतोय. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in यांच्या माध्यमातून. सोनू पुजारी आपल्याला विनंती आहे आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. फिल्डिंग करतोय का मामा सर? दोन्ही संघांचे संघनायक एका बाजूला कवठे महांकाळ, दुसऱ्या बाजूला नेहा 11 दहिवडी
नितीन मामा पाटील यांच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा टॉस पूर्ण केला जातोय. टॉस मात्र मला वाटतं कवठे मांकळ संघाने जिंकलाय. आपला निर्णय आपण त्वरित कळवायचा आहे आणि स्वीकारलेल्या निर्णयाप्रमाणे आपण मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे. ही मॅच संपल्यानंतर बॅट्समन कोण तर इनिंगची सुरुवात होते. 78 धावांच्या पाठलागाला सुरुवात झालेली असताना दादा पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आहेत आणि फलंदाजीसाठी मात्र संतोष आणि संदीप अशी दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धावरित्या हाताळला गेलाय. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये स्वतः बॉल अडवण्याचा प्रयत्न सुद्धा दादाने केला, परंतु मिसफील्ड झालं. आता मात्र लॉंग ऑन रिझन पर्यंत येऊन पोहोचतोय चेंडू. पंचांचा इशारा मात्र नो बॉलचा आहे. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे गोलंदाजाला दंडित केलं गेलंय. संदीप पॉपिंग क्रीजचा वापर करत असताना आपल्याला गाईडलाईन पडताळावी लागेल. गोलंदाजी करत असताना आपण जर बाजूच्या लाईनला सुद्धा टच केला तर आपल्याला पंच मात्र नक्कीच दंडित करतील. ओव्हरस्टेपिंग साठीचा हा नो बॉल आपण पाहतोय आणि मग एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये बॅकफूट मात्र नक्कीच कुठेतरी चुकीच्या टप्प्यामध्ये आपण आलेलं पाहिलं आणि पंचांनी त्याला मात्र नो बॉलचा इशारा घोषित केला. 2 धावा धावून पूर्ण केल्या. नो बॉलची 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॉल. आता मात्र एकेरी धावेवर समाधानी राहतील दोन्ही फलंदाज. संतोष एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आहे तो संदीप. यावेळेला मात्र स्ट्राईक एंडवर संतोष ज्याने मात्र 2 ओव्हर सुद्धा हाताळल्या होत्या गोलंदाजीच्या माध्यमातून. डावखुरी हाताची गोलंदाजी केली होती. आता मात्र डावखुरी हाताची फलंदाजी मात्र करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवर दादा पाटील. तुम्हाला काय सांगितलं? शांत बसायचं, बसायला तिकडे जावा. खाली उतर पहिला. बळ्या खाली उतरव सगळे फोर बारकी. राऊंड विकेटचा मारा दादा पाटीलच्या माध्यमातून संतोषसाठी. यावेळेला मात्र सरळ हाताने हा फटका केलाय. लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक उपस्थित. एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. विकेटचं मात्र पतन. संतोष यावेळेला मात्र बॅक टू द पवेलियन. पहिला झटका एसके बाउंड्री लाईनवर जाऊन थांबला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. त्यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र हा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. एक खणखणीत चौकार फलंदाज संदीपच्या बॅट मधून येताना. कौशल्यपूर्ण बॅटिंग, कलात्मक फटका, एक वेगळी शैली फलंदाजाची पाहायला मिळाली. थोडेसे उलटे फिरले त्यानंतर मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला हा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर थर्डमॅनच्या. यावेळेला आणखीन एकदा प्रयत्नशील आहेत आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळणार. येतोय कणकणी श्रीनाथ चषक चौकार. सुभाष काय म्हणायचं. पूर्ण बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज संदीपच्या माध्यमातून रिव्हर्स अटेम्प्ट केला तो मात्र थर्डमॅन रिजन बाउंड्री लाईनच्या
दिशेने ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाला दरार दिली गेली. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. 4 धावांसाठीचा हा चौकार आपण पाहिला. संदीपच्या बॅटमधून आलेल्या या चौकारासोबत धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय ते 17 धावांवर. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस ऑफ 1 विकेट, माफ करा, कारण संतोष माघारी परतला होता मागील ओव्हरमध्ये. या चेंडूच्या चौथ्या चेंडूवर मात्र संतोषला माघारी परतावून लावलं गेलं होतं. गोलंदाज दादा पाटीलच्या माध्यमातून एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज संतोष जो आहे तो माघारी परतला होता तंबूच्या दिशेला. आता मात्र नवीन बॅट्समनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संदीप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय, त्याच्या जोडीला मात्र आसिफ आलाय. आसिफला अजूनही संधी मिळालेली नाहीये, स्ट्राईक आसिफकडे अजूनही गेलेली नाहीये. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून, त्यावर मात्र चौकार ठोकला गेला. व्हेरी नेक्स्ट बॉल आपण बघणार आहोत एक फ्रीहिटचा चेंडू. दादा पाटील विरुद्ध संदीप. एका बाजूला बीके स्पोर्ट्स आटपाडी, दुसऱ्या बाजूला एसके फायटर्स सांगोला. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका 30 यार्ड सर्कलच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीपच्या बॅटमधून येतोय आणखीन एक खणखणीत चौकार. हो सर. जबरदस्त बॅटिंग. पहिली एक महागडं षटक, एक लांबलेलं षटक आपण बघतोय. दादा पाटील 21 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केले. थोडीशी महागडी अशी ओव्हर आपण पाहिली. दादा पाटीलच्या गोलंदाजीवर मात्र संदीपनं मोठ्या प्रमाणात हल्ले चढवले. संतोष मात्र स्वतः तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलेला आपण पाहिला. पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर संतोष जेलबाद झाला आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक संदीपला मिळाली होती. त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला. संदीपचं सोनं मात्र त्याने केलं. बॅक टू बॅक 4 चौकार शेवटच्या चेंडूंवर येताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक नो बॉल आला होता आणि त्या नो बॉलवर सुद्धा चौकार संदीपने ठोकला होता. अशा पद्धतीने मात्र एकूण 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती 21 धावफलकावरती येते एका गड्याच्या मोबदल्यात. अक्षय तनपुरे. अक्षय तनपुरे. तनपुरे. नवीन गोलंदाज अक्षय तनपुरे गोलंदाजी मार्कवर. आज मात्र तालुका अंतर्गत चालू असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षय तनपुरेला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाच्या माध्यमातून पंचांच्या डाव्या बाजूने एक लांब पल्ल्याचा गोलंदाज आहे. कॅमेरामॅन एंड कडून हा ट्रॅकर बॉल यावेळेला मात्र हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय चेंडू, सीमा पार होतोय फरार. धावा मिळतील 4 आणि येतोय खणखणीत श्रीनाथ चषक चौकार. नाथाच्या आशीर्वादानं श्रीनाथ चषक 2022 या स्पर्धेचे एक भव्य दिव्य आणि दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहतोय. ज्या ठिकाणी मात्र 5 दिवस चालणारी ही स्पर्धा आहे. दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी ही स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. आज मात्र स्पर्धेचा 4था दिवस आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2022 उद्याचा मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. त्यामध्ये आपण पेनल्टी 2 धावांची पेनल्टी असणार आहे. कॉमेंट्री बॉक्स समोर कोणी बसू नका, कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्स इथे कोणी स्टेजवर बसायचं नाहीये. कॉमेंट्री बॉक्स आपण सर्वांनी खाली ठेवा. आजूबाजूला मंडप उभारलेले त्या मंडपामध्ये बसून आपण स्पर्धेचा आनंद घ्या. कॉमेंट्री बॉक्सच्या स्टेजवर कोणीही बसायचं नाहीये, आपल्या सर्वांना विनंती असेल. कोणाला पेनल्टी लावली बॅटिंगला? तर एसके फायटर्स सांगोला संघाला मात्र 2 धावांची पेनल्टी लगावली गेली होती. त्यानंतर मात्र एक जबरदस्त स्लायसिंग कट आपण पाहतोय आसिफच्या बॅट मधून. गली रिजन खेळाडूच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय, जातोय सीमा पार, येतोय खडखणीत चौकार. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार अक्षय
तनपुरेच्या गोलंदाजीवर ठोकले गेले आसिफच्या बॅट मधून. एका बाजूला संदीप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला मात्र आसिफ आहे, तोही मात्र तितकाच आक्रमक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार आसिफच्या बॅट मधून. पॉवर प्लेचे हे षटक आपण पाहतोय. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक खेळाडू जर आपण पाहिला तर डीप मिड विकेट मध्ये आहे. त्यानंतर लॉंग ऑन रिझन आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये 2 खेळाडू आपण बघू शकता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. अशा प्रकारे एकूण 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण बघतोय P2 मध्ये. म्हणजेच पॉवर प्लेचे हे दुसरं षटक. बॉलिंग युनिट मध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय तनपुरे ओव्हर नंबर 2 घेऊन वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. स्ट्राइक एंडवर आसिफ. यावेळेला आणखीन एक कट फटका. आता मात्र क्षेत्ररक्षणाला दरार. चेंडू सीमा पार फरार. मिळतील धावा 4 आणि येतोय खणखणीत श्रीनाथ चषक चौकार. डीजे मास्टर. तर आता मात्र आसिफ थांबायचं नाव घेत नाहीये. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा आसिफनं चौकार ठोकलाय. अशा पद्धतीनं 4 चेंडूंमध्ये 12 धावा अक्षय तनपुरेच्या गोलंदाजीवर ठोकल्या जात आहेत त्या आसिफच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे त्या क्षेत्रामध्ये गॅप शोधून काढायचा आहे आणि मग या धावा मिळवायचे. हा प्रयत्न मात्र आसिफचा आहे. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. या वेळेला मात्र एक लॉफ्टेड स्ट्रोक. थर्ड रिजन बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुहेरी धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सुद्धा यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. एका बाजूला आसिफ आणि दुसऱ्या बाजूला संदीप. 2 धावांची वाढ मात्र धावफलकावरती होताना पाहायला मिळेल. या दुहेरी धावेसोबत मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे ते 35 धावांवर. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जिंकण्यासाठी मात्र 78 धावांची गरज आहे. त्यापैकी पहिल्या 2 ओव्हर मधल्या 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावले गेले. शेवटचा बॉल शिल्लक आहे गोलंदाज अक्षय तनपुरेच्या गोलंदाजी मधला. बॅटच्या स्लॉट मध्ये होता. स्विंग अँड मिस यस्टनच्या अगदी जवळून ट्रॅव्हल करणारा हा बॉल होता. सरळ सोपवला जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र शेवटच्या बॉलची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 14 धावा गोलंदाज अक्षय तनपुरेनं खर्च केल्या. दादा पाटील वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये संघासाठीच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. एक महागडं षटक, एक विकेट जरूर त्यांच्या खात्यामध्ये, परंतु एक महागडं षटक दादा पाटीलनं हाताळलं आणि त्यानंतर मात्र दुसरी ओव्हरची समाप्ती झाली. या ओव्हर मध्ये मात्र अक्षय तनपुरे 14 धावा खर्च करतोय. एकूण धावफलक जर आपण पाहिला तर 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 17.5 धावा प्रति षटकाची सरासरी या ठिकाणी गाठली जाते. 35 धावा धावफलकावरती आहे. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ सेकंड ओवर. 2 ओवर की समाप्ति के बाद 35 रन 1 विकेट के नुकसान पर एसके फाइटर्स सांगोला टीम के खाते में. जीतने के लिए 78 रनों की आवश्यकता. 6 ओवर का ये मैच है. मैंडेटरी पावर प्ले की 2 ओवर्स जो है वो खत्म हो चुकी है. एक अच्छी बैटिंग हुई है पावर प्ले की ओवरों में. दोनों गेंदबाजों पर बड़े स्ट्रोक्स खेलने का प्रयास हुआ संदीप द्वारा, आसिफ द्वारा. पहले ओवर में संदीप अच्छी फॉर्म में नजर आए. दूसरी ओवर में अक्षय तनपुरे की गेंदबाजी पर आसिफ ने बड़े चौके जड़ दिए. लंबे स्ट्रोक आए थे. अच्छा प्रयास हुआ. गैप ढूंढकर निकाल रहे थे आसिफ. 3 चौके और 1 तुक्का दूसरी ओवर से आता हुआ. कुल मिलाकर 14 रन खर्च किए अक्षय तनपुरे ने. अब गेंदबाजी मार्ग पर मात्र अतुल होंगे. ओवर नंबर 3 लेकर वैयक्तिक पहला और टीम के लिए तीसरा ओवर लेकर अतुल गेंदबाजी मार्ग पर. स्ट्राइक एंड पर इस बार संदीप. अब पावर प्ले की ओवर जो है वो खत्म हो चुकी है. अगली मैच का टॉस कवटे महांकड़ और नेहा 11 दहीवड़ी वो पूरा हो चुका है और कवटे महांकड़ टीम ने टॉस जीता है. डिसीजन जल्द से जल्द बताइए. कवटे महांकड़ टीम गेंदबाजी करेंगे. थैंक यू. इस बार बैट की स्लॉट में जरूर आई थी. आड़े बल्ले से खेलना चाहते थे. ऑन साइड की तरफ खेला है जरूर. स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद पर दौड़ेंगे, गेंद को फेंकेंगे, गेंद को गैदर किया जाएगा. तब तक 2 रनों का इजाफा होता हुआ स्कोर कार्ड पर. 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा. टीम का स्कोर जाकर पहुंचेगा 37 रनों पर. 37 रन ऑन द स्कोर कार्ड.
इस बार एक अच्छा कॉल वहां पर देखने को मिला, बल्लेबाजों के बीच एक अच्छी तालमेल के साथ ये सिंगल रन, एक चिकी रन पूरी की जाएगी। एक रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा। 38 रन होंगे स्कोर कार्ड पर, 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 38 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात। आता मात्र एकेरी दुहेरी धावा तितक्याच गरजेच्या समजतील दोन्ही फलंदाज। एका बाजूला संदीप आहे, दुसऱ्या बाजूला आसिफ। आता मात्र स्ट्राईक एंडवर गोलंदाजी मार्कवरून अतुल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, वाईडिश लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार होतोय, फरार, येतोय कणकणीत चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। एक सुमधुर संगीत आपण ऐकतोय आयात साऊंड अँड मंडप यांच्या माध्यमातून नवाज मुलानी साहेबांचे एक चांगलं सौजन्य आयोजन समितीला। पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय। आसिफ यावेळेला मात्र नक्कीच बीट केला जातोय गोलंदाज अतुलच्या माध्यमातून। या अगोदर चांगला प्रयत्न होता अंगापासून, आता मात्र दूर ठेवला गेला होता हा चेंडू। बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क नाहीये। 7 धावा आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये खर्च करतोय गोलंदाज अतुल। यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली, हवेमध्ये आहे, कॉट बिहाइंड विकेट आपण पाहू शकता। एक जबरदस्त झेल गोलंदाजाला मिळते, विकेट किपरची साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज आता मात्र आसिफ होऊन बाद। प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि येतोय कणकणीत श्रीनाथ चषक षटकार। ही गरज आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये। 2ची पेनल्टी आहे बरं का? 2 धावांची पेनल्टी सुद्धा लागली आहे। यावेळेला मात्र डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न, काव कॉर्नर रिझन लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय। 4 धावांसाठी येतोय खणखणीत श्रीनाथ चषक चौकार।
त्रिफळाची फलंदाज मात्र दांडी गुल केली जाते अमोलच्या माध्यमातून. नाही प्लस आहेत जास्त काढायचे. बॅटिंगला मायनस द्यायला का बॅटिंगच्या मायनस करतात. बॅटिंग कशा मायनस करता बॅटिंगच्या तसं कसं करता आटपाडी ह्याला लागली ना पेनल्टी, सांगोल्याला लागली ना. सांगोल्याला लागले 78 करायचं होतं ते 80 करायचं आता. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडूला अडवलंय, चेंडूला अडवल्यानंतर फेक करतील, तद्वर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज करतील. अतुल येतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 5 घेऊन वैयक्तिक दुसरं षटक अतुलच्या माध्यमातून हाताळलं जाणार आहे. 56 धावा धावफलकावरती असणार आहेत. एसके फायटर्स सांगोला संघाला 2 धावांची पेनल्टी सुद्धा लागली गेली, त्या म्हणजे 78 धावा बनवायच्या होत्या. आता मात्र 80 धावांची गरज त्यांना बनवण्यासाठी असणार आहे. यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, सर म्हणता येईल त्याला. 56 धावा धावफलकावरती लगवल्यानंतर आता मात्र जिंकण्यासाठी अजून 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि चेंडू हातामध्ये आहे ते 10. मग लास्ट 10 balls to go and more 24 runs to win. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. हनुमंत पांढरे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांच्या जोडीला मात्र सूरज. यावेळेला मात्र हा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. वन बाउन्स मात्र क्षेत्ररक्षकांना अडवलंय चेंडूला. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. वानिश लॉंग ऑन रिझन मध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचं एक बोट आसमानताकडे उंचावले. हनुमंत पांढरे हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. एक जबरदस्त फिल्डिंग, नेव्हर रन ऑन अ मिसफिल्ड असं म्हटलं जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, चेंडू हातातून निसटल्यानंतर चांगला थ्रो मात्र पाहायला मिळाला वानिश लॉंग ऑन रिझन बाउंड्री लाईन वरून आणि परिणामी हा फलंदाज मात्र बाद होऊन माघारी परतलाय. आणखीन एक झटका लागतोय एसके फायटर्स सांगोला संघाला. आता मात्र दयनीय स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. फ्रंट फुटवर येताना पुन्हा एकदा बीके स्पोर्ट्स आटपाडीचा संघ दिसतोय. सुरुवात चांगली झाली होती, परंतु अशी जर बॅक टू बॅक विकेट गमावलेली गेलेली आपण पाहिली. चौथ्या ओव्हर मध्ये नक्कीच या मॅचला कलाटणी देणारी ती ओव्हर ठरली आहे. अवघ्या 6 धावा खर्च केल्या गोलंदाज अमोलनं आणि 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी बाद केले. हाफ ट्रॅकर बॉल आहे, पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राइव्ह. काय फिल्डिंग केली आहे, फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त रित्या अडवलंय आणि त्याचबरोबर एक जबरदस्त डायरेक्ट हिट सुद्धा नॉन स्ट्राईक एंडवरच्या यष्ट्यांवर लागला जातोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. ही फिल्डिंग आवडली असेल तर या गोलंदाज अतुलसाठी झाल्या पाहिजेत. निलेश पुजारी आणि महेश जावेर यांच्याकडून या विकेटसाठी 100 रुपये. निलेश पुजारी आणि कोणाकडून दोन? निलेश पुजारी यांच्याकडून 101 रुपये. निलेश पुजारी यांच्याकडून या जबरदस्त फिल्डिंग साठी, म्हणजे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू अडवला आणि मग नंतर डायरेक्ट हिट सुद्धा मारला, त्याच्यासाठी मात्र 101 रुपयाचं पारितोषिक निलेशजी पुजारी साहेबांनी या ठिकाणी घोषित केले. खऱ्या अर्थानं आता मात्र मॅचला एक वेगळं रूप प्राप्त होताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर ही मॅच कुठेतरी एसके फायटर्स सांगोला संघाच्या बाजूने कौल देताना पाहायला मिळत होती. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे.
क्रिकेटला एक सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये मात्र हा वेगळा रंग हा क्रिकेट आपण पाहतोय बदलताना. ही मॅच मात्र सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये कुठेतरी जाताना पाहायला मिळत होती एसके फायटर सांगोला संघाच्या दिशेनं. आता मात्र 4थ्या ओव्हरने कमालीची कलाटणी या ओव्हरला मॅचला दिली आहे आणि ही 5वी ओव्हर सुद्धा तितकीच महत्वपूर्ण. गोलंदाज अतुलच्या माध्यमातून त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. क्लीन बोल्ड, दांडी गुल. या ओव्हर मधले चेंडू जर आपण पाहिलात तर ओव्हर मध्ये बॉल किती झाले पहिले सांगा पटकन. लास्ट आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रनआउट झालेत ना, हॅट्रिक कशी? त्यांनीच केलंय ना. हा पण रनआउट केलंय ना, रनआउटला हॅट्रिक ना. आता मात्र उर्वरित 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. मागील 4 चेंडूंवर एकही धाव आलेली नाहीये. या वेळेला मात्र आडव्या बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येतो एक खणखणीत श्रीनाथ चषक चौकार. 61 रन झाले ना. गोलंदाजी मार्कवर अमोल येताना आपण बघतोय. सहा चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. तसं पाहायला गेलं तर तितकंसं कठीण लक्ष नाहीये, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या वैयक्तिक ओव्हर मध्ये अमोलनं केली आहे, नक्कीच कुठेतरी पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय अमोलवरती. ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेला मात्र राऊंड विकेटच्या माऱ्यासोबत एक पुलर लेनचा बॉल पायावर वेध घेतलाय चेंडूने. मात्र चेंडू चाललाय 30 यार्ड सर्कलच्या बाहेरच्या दिशेनं. लेग बायचा इशारा पंचांकडून कुठेतरी घोषित केला गेलाय. एक्स्ट्रा रन मात्र नक्कीच या लेग बाय स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन अमोल सज्ज झाले होते. शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव मिळवली जाते. स्ट्राईक रोटेट होते. बंटी येतोय स्ट्राईक एंड वरती. अमोलचा पुढील बॉल. यावेळेला कट केला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षकाला मात्र बीट केलं गेलंय. थर्ड मॅन रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार होतोय परार. येतोय खणखणीत श्रीनाथ चषक चौकार. चेंडू आणि 14 धावांची गरज. तसं पाहायला गेलं तर तितकंसं कठीण लक्ष नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. आणि ते पॉसिबल करून दाखवावं लागेल फलंदाजांना. ही मॅच जिंकायची असेल तर. या वेळेला मात्र चांगला स्ट्रोक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आउट ऑफ डिफेन्स बाय बंटी. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हाय अँड हँडसम. एक जबरदस्त उत्तुंग आसमानी गगन चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे एसके फाइटर सांगोला संघाला. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो ये कोशिश जारी रखनी होगी बल्लेबाजों को इस मैच को जीतने के लिए. 6 बॉल 19 पाहिजे होते ना. 19 पाहिजे होते. पहिला 5 आले. पहिला बॉल सिंगल. एक सिंगल एक चौकार. हा. नंतर आणि आता हा एक 6. यावेळेला मात्र आणखीन एक स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बॅकअप चांगल्या पद्धतीचा होतोय. 2 धावा धावफलकावरती आता मात्र ऍड होताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावा हव्या होत्या. आता मात्र 6 धावांची गरज आहे.
2 बॉल 6. 2 चेंडू 6 धावला. 2 बॉल 6. 2 चेंडू 6 धावला. आता मात्र या मॅच मध्ये एक वेगळी मजा आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो अँड मोर 6 रन्स टू विन. कशा पद्धतीने मात्र हे 2 चेंडू हाताळले जातील, गोलंदाज अमोलच्या माध्यमातून कशा पद्धतीने फटके केले जातील, ते फलंदाज बंटीच्या माध्यमातून. हा फुल टॉस बॉल आहे आणि या फुल टॉस बॉलला धाडला जात आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अरे डायरेक्ट गेला ना. अटीतटीचा सामना, एक जबरदस्त फायटिंग मॅच आपण पाहतोय. बीके स्पोर्ट्स आटपाडी विरुद्ध एसके फायटर सांगोला या 2 संघांमध्ये चालू असलेली ही मॅच. अमोल विरुद्ध बंटी, बंटी विरुद्ध अमोल. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. डॉट काढत मला वाटते बॉल. आता मात्र हृदयाचे ठोके वाढू लागले. धड़कने तेज हो गई है सभी प्रेक्षकों की. प्रेशर बल्लेबाजों पर है, प्रेशर गेंदबाज पर है, प्रेशर फील्डर पर भी है. और ये सीधे हाथों से खेल दिया है. लॉन्ग ऑन रीजन पर खिलाड़ी मौजूद. पहले रन को तेजी से पूरा किया, दूसरा रन लेने की कोशिश, रन आउट का मौका. मैच अब बराबरी में छूटा है. स्कोर अब लेवल हो चुका है. 2 रन पेनल्टी मागत पडली. ये पेनल्टी कहीं ना कहीं महंगी पड़ी है एसके फाइटर सांगोला टीम को. अब ये सुपर ओवर खिलाया जाएगा और ये सुपर से भी ऊपर वाला मैच है. एक बॉल राखून जिंकली. अगर पेनल्टी नहीं लगती तो शायद एसके फाइटर सांगोला इस बार इस मैच को जीत जाती, लेकिन पेनल्टी थोड़ी सी महंगी पड़ी हुई नजर आई इस मैच के दरमियान. अब ये सुपर ओवर खिलाया जाएगा और अब आएगा मैच का अलग मजा. सुपर ओवर के इस मुकाबले में एक जबरदस्त घमासान देखने को मिलेगा. चलिए अब सुपर ओवर के लिए दोनों टीमों की तरफ से 3-3 खिलाड़ियों के नाम बताइए. अब मैच बराबरी में छूटा है, स्कोर लेवल हो चुका है. जीतने के लिए 80 रन बनाने थे, 79 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. मैच टाई हुआ है, तो मैच का रिजल्ट निकालने के लिए एक सुपर ओवर खिलाया जाएगा. एसके फाइटर सांगोला टीम की ओर से संदीप आएंगे, आसिफ, उसी के साथ आसिफ होंगे संतोष और संतोष होंगे मैदान के अंदर. संदीप, आसिफ और संतोष. बॉलिंगला संतोष. और बॉलर काय गेंदबाजी मार्ग पर सुपर ओवर में संतोष सांगितले. संतोष अतुल पाठक. त्यांची बॉलिंग अतुल पाटील. त्यांची पण नावं घ्या की बॅट्समनची. अमोल जावीर, सौरभ पुसावळे, सौरभ पुसावळे आणि संजय कदम. संजय कदम ही नावं बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाच्या माध्यमातून असणार आहेत. गोलंदाजी मार्ग पर मात्र अतुल पाठक असतील गोलंदाजीसाठी. या सुपर ओव्हरच्या गोलंदाजीचा खेळ मात्र सोपवला गेलाय तो अतुल पाठकच्या हातामध्ये. सलामीच्या जोडीमध्ये आपण बघतोय पेनल्टी मागत संदीप स्ट्राइक एंड वरती आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती आसिफ. पेनल्टी कशासाठी लावली? बॉल हातात घ्या. बॅट्समन बॉल चेक करू शकत नाही. अरे पण अंपायर सांगतात बरं का मॅच चालू होताना. तरी हा, पण तरी पण करायचो का? ते लक्षात राहत नाही ना, सवय लागलेली असते ती. स्ट्रायकरला कोणी? स्ट्राईकला संदीप. स्ट्राईक आसिफ. सुपर ओव्हरचा हा सामना आपण बघणार आहोत. सुपर ओव्हरच्या या थरारामध्ये स्ट्राइक एंड वर संदीप, नॉन स्ट्राइक एंड वर आसिफ, गोलंदाजी मार्ग वर अतुल पाठक. लेट्स बिगिन, लेट्स प्ले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पहिलाच बॉल. या वेळेला मात्र उंच चाललाय, जातोय लांब सुद्धा. लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार होतोय परार आणि
गेंदबाज को दिखा दिया आटे दाल का भाव। लॉन्ग ऑन रीजन सीमा पार। इस बार भी एक अच्छी गेंद थी इस बार अतुल पाठक द्वारा। वुडलैंड पर पिचिंग करने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ मोड़ दी गेंद को। विकेट कीपर की दस्तानों में गुजरी थी, वहां पर अमूल है विकेट कीपर की भूमिका में। एक बिंदी गेंद आई, दोनों तरफ ये मुकाबला है, दोलायमान स्थिति में ये मैच, दोनों को बराबर का मौका। सुपर ओवर का खेल इस बार स्लॉट में है, प्लॉट के बाहर जाएगी, वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए एक जबरदस्त लंबा चौड़ा गगनचुंबी छक्का आता हुआ संदीप द्वारा। एसके फाइटर सांगोला टीम के दरमियान चलती ये पहली मैच थी, बराबरी में छूटा था ये मुकाबला। अब ये सुपर ओवर का थरार शुरू होता हुआ, 2 छक्के आए हैं संदीप के बल्ले से। इस बार भी आड़े बल्ले से खेलना चाहते थे, डीप मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, एक अच्छी फील्डिंग वहां पर होती हुई नजर आएगी। सिंगल रन पर संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज संदीप और आसिफ की जोड़ी को। दरमियान 4 गेंदों में 13 रन है स्कोर कार्ड पर सुपर ओवर की इस खेल में। अतुल पाठक की गेंदबाजी पर 2 लंबे चौड़े छक्के जड़े थे संदीप ने। दरमियान 1 रन अब मात्रा आता हुआ, 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा, स्ट्राइक रोटेट होगा, आसिफ होंगे स्ट्राइक एंड पर। आसिफ भी एक बड़ा प्रहार करेंगे, इस बार गेंद को भेजा है कॉर्नर रीजन डीप विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए एक गगनचुंबी छक्का फिर एक बार आसिफ द्वारा। इस बार आसिफ के बल्ले से निकलता हुआ एक आसमानी स्ट्रोक, हवाई फायर। अब बची है आखिरी गेंद। आखिरी गेंद पर एक सिंगल रन लेने की कोशिश होगी। पहला रन तेजी से पूरा किया है, दूसरा रन लेने की कोशिश होगी या नहीं ये देखना होगा। और ये रन आउट के मुकाबले में जरूर वहां पर बल्लेबाज आउट होकर वापस लौटे हैं। पहली रन मात्र लेग बाइट के स्वरूप में आई थी, दूसरा रन लेने की कोशिश में बल्लेबाज आउट होकर वापस लौटे हैं। सुपर ओवर का ये खेल मात्र नहीं रुकेगा, आगे बढ़ता रहेगा। जीतने के लिए मात्र 21 रनों की आवश्यकता, 21 धावांची गरज आहे बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाला। चला लगेच एसके फायटर्स लगेच फिल्डिंग सजवून घ्या, जास्त वेळ वाया घालवू नका। बरोबरीत सुटलेली मॅच आपण पाहिली, 2 धावांची पेनल्टी थोडीशी महाग पडलेली पाहायला मिळाली, परंतु त्याचा काही फरक पडलेला दिसत नाहीये एसके फायटर सांगोला संघावर। कारण सुपर ओव्हरचा जो खेळ आपण पाहिला, पहिल्या ओव्हरमध्ये सुपर ओव्हरच्या थरारामध्ये बॅटिंग करत असताना एसके फायटर संघानं मोठे हल्ले चढवण्यात यश प्राप्त केले। 3 षटकार 2 एकेरी धावा अशा पद्धतीनं 20 धावा धावफलकावरती लगावले। बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाला मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे या सुपर ओव्हरचा खेळ थांबवण्यासाठी। आता मात्र नक्कीच एक शेवटची सुपर ओव्हरची इनिंग आपण बघणार आहोत, ज्यामध्ये 21 धावा जमवण्याची गरज आहे ती बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाला। बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाकडून अमोल, सौरभ आणि संजय असे 3 फलंदाज असतील या सुपर ओव्हरच्या खेळासाठी। तर गोलंदाजी मार्गावर मात्र एसके फायटर्स सांगोला संघाच्या माध्यमातून संतोष गोलंदाजी करतील। 2 षटकार संदीपच्या बॅटमधून आले, 1 षटकार आसिफच्या बॅटमधून आलाय। दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावा जमवल्यात। अशा पद्धतीने एकूण सुपर ओव्हरच्या खेळामध्ये 6 चेंडूंमध्ये 20 धावा एसके फायटर्स सांगोला संघाने जमवल्यानंतर आता मात्र 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सुपर ओव्हरच्या आतमध्ये आपण बघतोय, अमोल आणि सौरभ। आणि मंडपामध्ये आपल्या जो मैदानाच्या सुरुवातीच्या बाजूला जो मंडप आहे त्याच्यामध्ये 2 व्हीलर बाईक ज्यांनी उभे केले त्या कृपया करून आपण मंडपामध्ये उभ्या करू नका। तो मंडप जो आहे तो प्रेक्षकांना बसण्यासाठी बनवलेला आहे, बाईक पार्क करण्यासाठी तो मंडप बांधलेला नाहीये। हो सर, तर सर्व गाड्या काढायला हवा की, प्रेक्षकांना विनंती आहे गाड्या काढायला की हवा जावा। ज्यांच्या 2 व्हीलर्स मंडपात सगळ्या गाड्या जाईल। 2 व्हीलर बाईक ज्यांनी त्या मंडपामध्ये उभे केले त्या सर्वांना विनंती आहे की आपण ही मॅच संपल्यानंतर लगेच आपल्या 2 व्हीलर बाईक ज्या आहेत त्या मंडपातून हलवायच्या आहेत।
प्लेयर्स ने उभा राहायला जागा नाही. आपण जे बाहेरनं प्लेयर येतात त्यांना जागा आहे का सर बसायला? दिसतच नाही पाठीमागचं. असू दे एकदा warning द्या. एकवीस धावांची गरज, सलामीची जोडी, सौरभ स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती अमोल, गोलंदाजी मार्क वरती डावपुरे हाताचा गोलंदाज संतोष सज्ज होताना पाहायला मिळतोय. बीके स्पोर्ट्स आटपाडी विरुद्ध एसके फायटर्स सांगोला या दोन संघांमध्ये सुपर ओव्हरचा हा थरार आपण पाहतोय. संतोषचा पहिला बॉल स्ट्राईक एंड वर सौरभ आपण बघतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा कॉम्बॉक्स एंड कडून 21 धावांच्या पाठलागाला होते सुरुवात. पहिला बॉल या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. डिफेंड विकेट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडूला अडवतील, चेंडूची फेक करतील. तद्वर मात्र 2 धावांची वाढ संघाच्या खात्यामध्ये. दुहेरी धावेने मात्र संघाच्या धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जाणार आहे. परंतु ही सुपर ओव्हरची मॅच आहे आणि या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र या 21 धावांचा पाठलाग सुरू होतोय तो या दुहेरी धावेसोबत. डॉक्टर सूर्यकांत जाधव यांचे सर स्वागत. दरम्यान सन्माननीय डॉक्टर सूर्यकांत जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. तर सन्माननीय डॉक्टर सूर्यकांत जाधव साहेबांचं एन्काउंटर स्पोर्ट्स आणि कसोटीच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी अजून 19 धावांची गरज उर्वरित 5 चेंडूंमध्ये आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा स्ट्राईक एंडवर मात्र सौरभ आहे. संतोष आहे गोलंदाजी मार्क वरती. 8 ते 10 पावलांचा रनअप कॉम्बॉक्स एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा निवडल्यानंतर पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. संतोषचा पुढील बॉल सौरभसाठी. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि आणखी 19 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल आहे. लॉंग ऑन रिझन सीमारेषा ओलांडणार आहे चेंडू. जातोय सीमापार, येतोय खणखणीत षटकार. कोणाला ग्राउंडच्या बाहेर घेतलेलं कॅच. मैदानाच्या बाहेर एक जबरदस्त झेल टिकलाय त्याबद्दल त्याने 51 रुपयांचं पारितोषिक घोषित केले नाना पाटील यांनी. एक जबरदस्त स्ट्रोक, तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. ईट का जवाब पत्थर से. 2 चेंडू 8 धावा. यावेळेला मात्र पंचांचा काही इशारा येतोय. येस इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांनी मात्र धावफलक पुढे सरकणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर अतिरिक्त धावा आल्या नव्हत्या, परंतु या ओव्हर मध्ये म्हणजे सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय एक अतिरिक्त धाव संतोषच्या गोलंदाजीतून खर्च केली जाते. पहिल्या 2 चेंडूंमध्ये आता मात्र 9 धावा खर्च केल्या. जिंकण्यासाठी अजून 4 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकणार कोण हरणार हे मात्र पुढील 4 चेंडू ठरवणार. वन बाउन्स मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार सौरभच्या बॅट मधून. एक जबरदस्त शॉट. पाहिजे आता मात्र थोडासा विचार विनिमय होईल. गोलंदाजाला कानमंत्र दिला जाईल, कानात फुसफुस केली जाईल. कारण ही मॅच जी आहे ती तितकीच रोमांचकारी आहे जितकी मात्र पहिल्या अख्ख्या मॅच मध्ये आपण पाहिली आहे. सुपर ओव्हरचा हा थरार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. यावेळेला मात्र ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू एक वाईडिश यॉर्कर बॉल हाताळला जातोय. एक सिंगल रन येते आणि या एकेरी धावेसोबत मात्र धावफलक जर आपण पाहिलं तर 14 धावांवर जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी आता मात्र उर्वरित 2 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढतायत कारण ही मॅच तितकीच तणावपूर्ण वातावरणात रंगली जाते. एका बाजूला बीके स्पोर्ट्स आटपाडी आहे, दुसऱ्या बाजूला एसके फायटर्स सांगोला. क्षेत्ररक्षण करताना 2 चेंडू आणि 7 धावा. स्ट्राईक एंडवर अमोल, गोलंदाजी मार्क वरून संतोष. 5वा चेंडू घेऊन अमोलसाठी. काय झाली तर परत एकदा मॅच होणार.
यावेळेला मात्र आउटसाइड एज दरम्यान रिझन बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करतोय, तत्पर मात्र 21 धावेवर मात्र दोन्ही गोलंदाज समाधानी राहत आहेत. एक चेंडू 6 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल. ही मॅच आवडली असेल प्रेक्षकांना तर जरूर एकदा जोरदार टाळ्या होण्यास हरकत नाहीये. आणि पुन्हा एकदा एक चांगली संधी फलंदाजाच्या हातामध्ये. या ओव्हरवर या बॉलवर जर षटकार आला तर बीके स्पोर्ट्स आटपाडी जिंकणार. चौकार किंवा एखाद दुसरी धाव काढली गेली तर एसके फायटर्स सांगोला या मॅच वर आपला विजय निश्चित करणार. कोण जिंकतंय कोण हरतंय बघूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. जबरदस्त रंगत आहे या मॅच मध्ये. एक चेंडू 6 धावा. आणि आता मात्र हा निर्धाव चेंडू हाताळला जातोय. विजेता संघ ठरलाय एसके फायटर्स सांगोला. सर मॅन ऑफ द मॅच ते काढू दे, पण गजानन बाबर आणि डॉक्टर सूर्यकांत जाधव. मैदानामध्ये मात्र एक उत्साहपूर्ण वातावरण आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. एक मोठी धावसंख्या उभारली होती. 6 चेंडूंमध्ये 20 धावा ठोकल्या. 21 धावांची गरज होती बीके स्पोर्ट्स आटपाडी संघाला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत